जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मी शिवव्याख्याता दादासाहेब कोरेकर पवार आज एका क्षत्रिय घराण्याविषयी म्हणजे मुळीक घराणे, सरदार मुळीक घराणे याविषयी माहिती देण्यासाठी इथं उपस्थित आहे. महाराष्ट्रातील हे एक प्राचीन क्षत्रिय घराणं शहानोकळी घराणे म्हणून ओळखलं जातं आणि ह्या घराण्याची विशेषतः आपल्याला वास्तव्य वाई आणि कृष्णा काठच्या प्रदेशाशी निगडीत असं हे घराणं आहे. इथं अनेक परिवार या परिसरामध्ये वास्तव्यात आहेत पूर्वीपासून. या घराण्याचा कुलवृत्तांत असा आहे की हे घराणं सूर्यवंशी घराणं असून त्यांचं गोत्र जे आहे ते कौशिक किंवा कश्यप असं मानलं जातं. मराठशाहीच्या काळामध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक क्षत्रिय घराणी महाराजांच्या सेवेमध्ये रुजू झाली. महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. केवळ क्षत्रिय घराणी म्हणजे मराठा घराणीच होती असं नाही, तर जे जे लढतील त्याचे क्षत्रिय ही महाराजांची संकल्पना होती आणि त्यानुसार इतरही अनेक घराणी ही स्वराज्य कार्यासाठी सामील झाली. परंतु जी काही मूळची क्षत्रिय घराणी होती, शहानोकळी घराण्याच्या मध्ये ज्यांचा समावेश होता त्यापैकी हे मुळीक घराणं एक आहे. मराठी साम्राज्यामध्ये पायदळामध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी केली आणि पायदळामध्ये सेनापती व योद्धा म्हणून हे घराणं ओळखलं जातं. म्हणजे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज किंवा नंतरचे संभाजी महाराज राजाराम महाराजांच्या काळामध्ये यांच्यावर ज्या लष्करी मोहिमा सोपवल्या त्या लष्करी मोहिमेमध्ये सेनेचं नेतृत्व करण्याचं कार्य या घराण्याने केलं. आणि हे घराणं विशेषतः मुख्यतः सातारा जिल्हा वाई परिसरात आहे. काही नोंदीनुसार ते वाटेगाव, तांबे आणि भुदरगड परिसराशी संबंधित आहे. अर्थात काळाच्या ओघामध्ये ह्या घराण्याला जिथं जिथं काही वतनं मिळाली, इनाम मिळाले, पाटीलकी मिळाली, देशमुखी मिळाली त्याप्रमाणे त्या घराण्याचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. शिवाय हे घराणं अनेक मोहिमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर कार्यरत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आणि महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर पुरंदरचं युद्ध पहिलं खेळलं गेलं. यामध्ये अनेक मराठा घराणी, क्षत्रिय घराणी सामील झालेली होती. त्यापैकी मुळीक घराणं सुद्धा होतं. सन 1647 मध्ये पुरंदरचं जे युद्ध झालं आणि या युद्धामध्ये बाजी पासलकरांनी याचं नेतृत्व केलं. पुरंदरच्या युद्धामध्ये त्यांनी महाराजांना साथ दिली आणि त्यानंतरच्याही महाराजांनी ज्या ज्या मोहिमा काढल्या त्या मोहिमामध्ये मुळीक घराण्यातील वीर होते. डिचोली वगैरे या मोहिमामध्ये सुद्धा ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होते. आणि जेव्हा जेव्हा महाराजांनी कामगिरी सांगितली, लष्करी मोहीम त्यांच्या हाती सोपवली, त्या वेळेला त्यांनी ते उत्तम प्रकारे पार पाडले. काही संदर्भानुसार मुळीक व काशिंदे यांचे पूर्वज हे देवगिरीच्या यादव काळापासून महाराष्ट्रात असलेलं दिसून येतं. त्याच्या तशा नोंदी मिळतात. तेव्हा देवगिरीच्या यादवाच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा अल्लाउद्दीन खिल्जीचा प्रवेश झाला नव्हता तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये यादवांचं संपन्न राज्य होतं आणि त्या काळापासून या घराण्याचे कर्तबगारी आपल्याला दिसून येते. पेशवे किंवा मराठी काळामध्ये ते या घराण्याकडे अनेक वतनं निर्माण झाली, कारण त्यांनी कामगिरी केल्यामुळे महाराजांच्या काळामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या भागामध्ये त्यांचं उत्तम कार्य होतं त्या त्या भागामध्ये त्यांना पाटीलकी, देशमुखी, इतर वतनं मिळाली आणि सरदारकी वगैरे अशा प्रकारच्या कामगिऱ्या त्यांच्याकडे सोपवल्या गेल्या. वाई तालुक्यातील मूळ क्षत्रिय मराठा घराणे असून मुळीक घराणे हे या प्रकारे आपल्याला शिवकाळात दिसून येतं. शिवकाळात मराठा साम्राज्य विस्तारात पायदळामध्ये विशेष महत्वपूर्ण भूमिका या घराण्याने निभावलेली आपल्याला दिसून येते. या घराण्यातील लोक आजही राजकीय, सामाजिक, प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर आपल्याला दिसून येतात आणि आपल्या घराण्याचा लौकिक या घराण्यातील लोकांनी
म्हणजे आत्ताच्या वारसदारांनी वाढवलेला दिसून येतो. पुणे पोलीस दलामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून मुळीक साहेब हे कर्तबगार अधिकारी आहेत आणि त्यांचाही विशेष नावलौकिक आहे म्हणून त्यांचा उल्लेख मी करत आहे. तेव्हा अशा प्रकारच्या या घराण्यातील सर्व कर्तबगार पुरुषांना मनाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.